आपल्याला काम करताना सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जाणार आहे किंवा तुम्ही सगळे शेतकरी आहात, जवळजवळ सगळे 90% शेतकरी आहेत. त्यामुळे तुमच्या मनातला सुद्धा प्रश्न असणार आहे की रासायनिक खतांच्या ऐवजी ही नवीन संकल्पना किंवा वृंदावन खतं का? हा पहिला प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे की ही वृंदावन खतच का? तर त्यात आपण पहिली गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की पिकांना कुठलेही असू दे, ऊस असू दे, नाही तर केळी असू दे, द्राक्ष असू दे, नाही तर अजून भाजीपाला असू दे, पिकाला खतं उपलब्ध कशी होतात हा अगदी म्हणजे शेतकऱ्यांच्या साठी अत्यंत बेसिक किंवा प्राथमिक प्रश्न आहे की पिकाला खत उपलब्ध कसं होतं. आणि आतापर्यंत मी हजारो मीटिंग्स घेतल्या आहेत, लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलोय. त्यातल्या 99.99% शेतकऱ्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं उत्तर एकच होतं की आम्ही खतं देतो, काय असेल DAP असेल, 10-26-26 असेल किंवा 9-24-24 असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, जी कुठले खत देतो ते खत दिल्यानंतर पाणी देतो, पाण्यात खतं विरघळतात आणि मुळावाटे शोषली जातात. बरोबर ना? सगळ्यांना हेच म्हणजे मला एक भोर पुण्याजवळ आहे, तिथं एका शेतकऱ्याने तर सांगितलं मी खतं कशी देतो, मी सगळी खतं कायलीत टाकतो, काईल पाण्याने सगळी ती हे करतो आणि ते पाणी शेताला देतो, त्यामुळे माझी खतं लगेच उपलब्ध होतात, मी दिलेली खतं. तर पहिली गोष्ट हे जे मी आत्ता आपल्या मनातली जी संकल्पना आहे की खतं अशी मुळावाटे शोषली जातात पाण्यात विरघळून, ही पूर्णपणे चुकीची आहे. खतं अशी कधीही उपलब्ध होत नाहीत, मिळत नाहीत. आत्ता घरी आपण ह्याला घरी गेल्यानंतर बायकोला जेवायला वाढायला सांगितल्यानंतर जर बायकोनी एक ताटात गव्हाची एक वाटी, तांदळाची वाटी, एक वांग आणि डाळीची वाटी दिली आणि सांगितलं जेवा, तर खाऊ शकतो का? का नाही खाऊ शकत? त्याचा स्वयंपाक व्हायला लागतो. आणि तसंच जरी ही खतं पिकाची अन्न असलं तरी जोपर्यंत या खतांचा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत ही पिकाला खाता येत नाही. तर स्वयंपाक हा खूप महत्वाचा भाग आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं 70-60-70 वर्षापूर्वी शेती नांगरत कशाने होतो? 2 बैलजोडी आणि लाकडी नांगर. नंतर बैलांनी नांगरता येणं शक्य नाही झालं, मग आला कुठला 35 HP चा फर्ग्युसन ट्रॅक्टर. 35 HP चा फर्ग्युसन ट्रॅक्टर आता चालतो का? नाही चालत. आता 60 HP चा ट्रॅक्टर सुद्धा खोल नांगरायचं म्हणलं की चाकं उचलतोय. म्हणजे जमिनीमध्ये फरक पडला. तुम्हाला मान्य आहे की सुरुवातीला अतिशय सुपीक असणारी जमीन आता हळूहळू खराब होत चालली आहे, घट्ट होत चालली आहे. जमिनीत फरक पडला म्हणजे नेमकं काय झालं? जमिनीमधला सेंद्रिय कर्ब जो सगळ्यात महत्वाचा आहे, की सेंद्रिय कर्ब जर जास्त असेल तर जमीन चांगली. हा सेंद्रिय कर्ब हळूहळू कमी होत गेला. आणि किती कमी होत गेला? 1950 साली तो होता भारताच्या सगळ्या जमिनींचा सरासरी 3%, आणि आज 0.5% आलाय. जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी झाला म्हणजे जमिनीमधले सूक्ष्म जीवाणू कमी झाले. कारण जमिनीतले सूक्ष्म जीवाणू हा खतांचा स्वयंपाक करतात. जसं आपल्या घरी आपल्या महिला स्वयंपाक करतात तसा खतांचा स्वयंपाक करण्याचं काम जमिनीतले सूक्ष्म जीवाणू करतात. आणि जमिनीतल्या सूक्ष्म जीवाणूंचं अन्न कुठलं? तर सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब कमी झाला, सूक्ष्म जीवाणूंची संख्या हळूहळू कमी झाली. आणि सध्या परिस्थिती आहे की आपली जमिनी फक्त 10% सूक्ष्म जीवाणू शिल्लक आहेत. आपली जमीन फक्त 10% जिवंत आहे, 90% जमीन ही मृत आहे. मग ह्याचा परिणाम काय झाला? हरित क्रांती झाली. रासायनिक खतं जेव्हा पहिल्यांदा 60-65 साली इंट्रोड्यूस झाली, पहिल्यांदा युरिया आला, पहिल्यांदा रासायनिक खतं आली, त्यावेळी बंपर उत्पादन वाढलं. त्याला हरित क्रांती म्हणतो. पण हरित क्रांतीनंतर काय झालं की सेंद्रिय खतांचा वापर हळूहळू कमी होत गेला.
पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात स्वतःचा खताचा कारखाना होता. गोधन होतं, गुरंदारं होती, मोठे गोठा होता, शेण होतं, शेणाचा स्वतःचा कारखाना होता. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. कारणं अनेक असतील, आपण कारणांवर विचार करायला नको. पण हे गोधन कमी झालं किंवा जनावरं कमी झाली, गोठ्यातली जनावरं कमी झाली, सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला, रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढायला लागला. आणि जे हरित क्रांतीच्या वेळी बंपर उत्पादन मिळायचं ते हळूहळू कमी होत गेलं. कारण जमिनीतले सूक्ष्मजीवाणू कमी झाले. मला तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आफ्रिकेमध्ये मी एका ठिकाणी गेलो होतो. तिथं जमिनीचा सेंद्रिय कर्ब होता 7%. आपला 0.5% आहे, तिथं 60% होता. फक्त एक बॅग DAP वर मी 100 टन उत्पादन आणले. एकच बॅग DAP. कारण जमिनीत सगळंच होतं. आता तुम्ही 10 बॅगा DAP टाकल्या तरी तुम्हाला 100 टन उत्पादन मिळणार नाही. किंवा 10 बॅगा 26 टाकल्या तरी 100 टन उत्पादन मिळणार नाही. याचं कारण जे खत देतो ते पिकाला उपलब्धच होत नाही. आणि हे उपलब्ध किती होत नाही. फॉस्फेट सगळ्यात महत्वाचा घटक. आपण पहिली खत व्यवस्थापनामध्ये शेतकरी करत असणारी पहिली चूक म्हणजे बेसल डोस हा देतच नाही. म्हणजे जवळजवळ 90% शेतकरी ऊस उगवून आल्यानंतर खतांचा डोस देतात. जेव्हा ऊसाच्या जे डोळा असतो त्याच्यातून पहिल्यांदा मुळं बाहेर येतात आणि त्याच्यानंतर कोंब बाहेर येतो. ही मुळं बाहेर येण्यासाठी फॉस्फेटची गरज असते. आणि हा फॉस्फेट सुरुवातीला जर आपण दिला नाही तर जे जोमदार पीक यायला पाहिजे ते येत नाही. आणि मग आपले फुटवे मार खातात. फुटवे मार खाल्ले की उत्पादन डाऊन येतं. त्यामुळे सुरुवातीला खतं टाकणं, बेसल डोस देणं हे खूप गरजेचं आहे. या ना इकडं, जागा आहे ना. तसं सुरुवातीला बेसल डोस देणं हे खूप महत्वाचं आहे. आता फॉस्फेट, ऊसाची जाडी वाढणे, वजन वाढणे, यासाठी मुळांची जोमदार वाढ होणे, याच्यासाठी फॉस्फेट नितांत गरजेचं आहे. फॉस्फेटसाठी आपण काय वापरतो? 10-26-26 मधलं 26 DAP किंवा सिंगल सुपर फॉस्फेट, ही 3 खतं फॉस्फेटसाठी वापरतात. पण ते पिकाला मिळतात का? नाही. जेव्हा आम्ही खोडवा काढतो तेव्हा 2 वर्ष टाकलेली खतं तशीच दिसतात ना, पडलेली. किंवा विशेषतः कपाशीला रिंगण करून खतं टाकतात. कपाशी जेव्हा काढतो तेव्हा रिंगण तसंच असतं. म्हणजे आपण जी खतं देतो ती पिकाला उपलब्धच होत नाहीत. यासाठी सर्वप्रथम फॉस्फेट कसा उपलब्ध होतो हे समजून घेणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही DAP टाकला, आज जर तुम्ही 10-26-26 मधला 26 टाकला तर त्याचा स्वयंपाक होण्याचा कालावधी, स्वयंपाक सुरू कधी होतो? आजपासून 28 दिवसांनी. जर जमिनीचा सामू चांगला असेल तर 28 दिवसांनी त्याचं स्वयंपाकाला आपण शास्त्रीय भाषेत विघटन म्हणूया. विघटन 28 दिवसानंतर सुरू होतं. विघटन झालं म्हणजे उपलब्ध झाला का नाही? विघटन कोण करतं? जमिनीत असणारे सूक्ष्मजीवाणू, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ज्याला म्हणतात, PSB, त्या सूक्ष्मजीवाणूंमुळे याचं विघटन होतं. पण विघटन झाल्यानंतर जोपर्यंत त्याचं सेंद्रिय ऍसिडमध्ये रूपांतर होत नाही, ऑर्गॅनिक ऍसिडमध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत पिकाला मिळत नाही. ऑर्गॅनिक ऍसिडमध्ये रूपांतर होण्यासाठी, म्हणजे थोडक्यात कसा, फॉस्फरस 28 दिवसानंतर रिकामा झाला, मोकळा झाला. तो मोकळा झाल्यानंतर जोपर्यंत तो सेंद्रिय कर्बाला चिटकत नाही, सेंद्रिय कर्बासोबत जात नाही, तोपर्यंत तो पिकाला घेता येत नाही. पण दुर्दैवाने आता काय झालंय, जमिनीतल्या रासायनिक खताच्या अतिवापरामुळे क्षाराचं प्रमाण खूप वाढलंय. आणि तो विघटन झाल्यानंतर सेंद्रिय कर्बाला चिटकायच्या ऐवजी चिकटतो क्षाराला. आणि क्षाराला चिकटला की तो कायमचा तिथंच संपला. तो परत कधीच पिकाला उपलब्ध होत नाही. त्यामुळे फॉस्फेट आपण जो टाकतो आणि सेंद्रिय कर्ब जर आपला कमी असेल तर फक्त 10% फॉस्फेट पिकाला उपलब्ध होतो, 90% होत नाही. दुसरा महत्वाचा घटक आहे पोटॅश. तोही अतिशय महत्वाचा घटक आहे. ऊसातली साखर वाढण्यासाठी
नंतर भरणी झाल्यानंतर कांड्यांची रुंदी जाडी वाढण्यासाठी पोटॅश अतिशय गरजेचं आहे. आणि पोटॅशसाठी आपण खत वापरतो MOP, पांढरं पोटॅश म्हणतो ते. MOP खताचे वैशिष्ट्य असं आहे की हे पटकन पाण्यात विरघळतं. म्हणजे समजा इथं मी 100 लिटरचं बॅरल ठेवलं तर त्यात 35 किलो MOP लगेच विरघळतं. म्हणजे पाण्यात पटकन विरघळणारं खत कुठलं तर MOP. आणि MOP विघटन व्हायला कालावधी किती लागतो? कमीत कमी 45 दिवस. जसा DAP ला 28 दिवस लागतो तसं MOP विघटन व्हायला 45 दिवसाचा कालावधी लागतो. आणि हे खत पटकन पाण्यात विरघळतं. आमची पाणी द्यायची पद्धत कशी आहे? खतं टाकल्यानंतर सऱ्या तुडुंब भरून पाणी देतो. पटकन पाण्यात विरघळणारं खत 45 दिवसांनी कुठं जाईल? पाण्याबरोबर. ते मुळं सोडून खाली निघून जातं. म्हणजे त्याचे लिचिंग लॉस होतात. त्याला शास्त्रीय भाषेत लिचिंग लॉस होतात. म्हणजे पाण्याबरोबर वाया जाण्याचे प्रमाण. त्या लिचिंग लॉसेस किती आहेत? तर 93% आहेत. हे मी सांगत नाही 93%. भारत सरकारची दिलेली फिगर आहे की MOP मधले लिचिंग लॉसेस 93% आहेत. म्हणजे आपण जेवढा पोटॅश देतो त्यातला फक्त 6 ते 7% पिकाला उपलब्ध होतो. तिसरं आमचं सगळ्यात आवडतं खत, सांगायची गरजच नाही, युरिया. एक लक्षात ठेवा, तुम्हाला आता स्वतःसाठी असू दे किंवा इतरांसाठी सांगायचं असेल तर, आपल्याकडे एक अतिशय वाईट पद्धत आहे की सुरुवातीला युरिया पिकाला द्यायचा. उगवून आलं की युरियाची 2-2, 3-3 पोती टाकायची. पिकाला म्हणजे उसाला विशेषतः, खोडव्याला मान्य आहे मला, मी खोडव्याचं नंतर बोलतो. लागण जेव्हा असेल तेव्हा पहिला जर तुम्ही युरिया टाकला तर नत्र जास्त होतो आणि जेटाकोम मोठा होतो, फुटवे मार खातात, आम्हाला उत्पादन मिळत नाही. यासाठी एक लक्षात ठेवा, बेसल डोसमध्ये कधीही युरिया टाकायचा नाही. युरियाचं पहिलं पोतं लावण झाल्यानंतर 60 दिवसांनी टाकायचं. तोपर्यंत युरिया जर टाकला तर तुमचं 5 टन उत्पादन कमी झालं म्हणून समजायचं. आणि या युरिया इफेक्ट किती आहे? जसं DAP 28 दिवसानंतर मिळतो, MOP 45 दिवसानंतर मिळतो, तसा युरिया किती दिवसानंतर मिळतो? तर युरिया फक्त पहिले 48 तास मिळतो. 48 तासानंतर युरियाचा काही उपयोग नाही. तो एकतर पाण्यातून वाया जातो किंवा हवेतून वाया जातो. आणि मिळतो किती? तर 20-25%. तोही पहिल्या 48 तासात. तर मला सांगा, एखाद्या कुटुंबाला महिन्याला 30 किलो गहू लागत असेल, तर 30 किलो गहू त्यांनी दर महिन्याला अर्धा किलो किंवा 1-1 किलो वापरून संपवला तर त्याचं कुटुंब व्यवस्थित राहील. 30 किलोच्या चपात्या पहिल्याच दिवशी करून ठेवल्या आणि खाल्ल्या तर पुढचे 29 दिवस उपाशी राहायला लागेल. त्यामुळे युरियाचा वापर हा थोडा करणं गरजेचं आहे. एकदम करण्यापेक्षा थोडा अर्ध पोतं दर महिन्याला जर टाकत गेला तर खूप त्याचा इफेक्ट चांगला आहे. शक्यतो युरिया रेकमेंडच करू नका. युरियाचा दुसरा चुकीचा जो म्हणजे युरियाला विष का म्हणलं जातं, युरियापासून पाण्यात विरघळल्यानंतर नायट्राईट आणि नायट्रेट नावाचे केमिकल्स तयार होतात, जे जर तुमच्या विहिरीत गेले किंवा नदीत गेले तर कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त आहे. उदाहरणार्थ शिरोळ तालुका आपला, कॅन्सरचे एवढे पेशंट आहेत आणि त्याचं मेन कारण आहे युरिया. युरिया जमीन तर खराब करतोच आहे, पीएच तर वाढवतोच आहे, पण झाडालाही त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे युरियाचा वापर कमी करायला सांगून अमोनियम सल्फेटवर या. युरिया आणि अमोनियम सल्फेट, एकाच झाडाला जर इकडं अमोनियम सल्फेट टाकलं आणि एकाला युरिया टाकला, दोघांनाही काळोखी दिसते. काळोखी म्हणजे हिरवेपणा. युरियाची काळोखी पोपटी रंगाची असते, अमोनियम सल्फेटची काळोखी गर्द हिरव्या रंगाची असते. आणि आपल्या जमिनींचा सामू हा दिवसेंदिवस खूप वाढत चाललाय. म्हणजे 6.5 ते 7.5 पाहिजे, तो आता 8च्या जवळपास पोचलाय. 8.5 क्रॉस केले की जमिनीतून गवत पण उगवणार नाही. सांगली जिल्ह्यामध्ये असे लाखो एकर जमिनी आहेत की ज्या उजाड झालेल्या आहेत.
आपल्याला सुद्धा लाल लाईट लागलेला आहे. फार कमी कालावधी राहिलाय की परत जमिनी खराब होऊ नये यासाठी रासायनिक खतातून, एक तर रासायनिक खतं उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. याच्यासाठी अल्टरनेटिव्ह काय किंवा त्याला उपलब्ध होणारी खतं कुठली, तर इथं आम्ही पहिल्यांदा भट्टीची कन्सेप्ट वापरली की रासायनिक खतं जर वापरायचीच असतील तर ऑर्गॅनिक खतांसोबत भट्टी लावून वापरा. म्हणजे थोडक्यात काय, भट्टी लावून वापरा याचा अर्थ काय की आत्ता खतांचा स्वयंपाक जमिनीत होत नाहीये, कारण जमिनीत सेंद्रिय कर्ब नाही, जमिनीत सूक्ष्म जीवाणू नाहीत. हाच स्वयंपाक जर बाहेर करून घेतला तर, आमची भट्टीची कन्सेप्ट जी आहे, भट्टी स्पेशल जे खत आहे त्यांचा स्वयंपाक आम्ही बाहेर करून घेतोय, जमिनीत तो होत नाहीये ना, मग तयार करून घेऊ. आणि वृंदावन भट्टी स्पेशलचा डोस आम्ही ऊसासाठी रेकमेंड करतोय. वृंदावन भट्टी स्पेशल मध्ये काय काय आहे, वृंदावन भट्टी स्पेशल या खतामध्ये साधारण 5 ते 6% फॉस्फेट आहे. 5 ते 6% फॉस्फेट म्हणजे एका बॅगेत साधारण 2.5 ते 3 किलो आहे, 50 किलोची बॅग असल्यामुळं. उसाला अडसाली सोडून द्या, अडसाली आपल्याकडे खूप कमी आहे. सुरू किंवा पूर्व हंगामी लागण असेल तर साधारण 60 किलो फॉस्फरस लागतो एका टोटल कालावधीमध्ये. हा 60 किलो फॉस्फरस म्हणजे वृंदावन भट्टी स्पेशलच्या 20 बॅगा. तसंच वृंदावन भट्टी स्पेशलमध्ये 5 ते 6% पोटॅश आहे, म्हणजे एका पोत्यामध्ये 2.5 ते 3 किलो पोटॅश आहे. 20 बॅगा म्हणजे पोटॅशची जी रिक्वायरमेंट आहे ऊसाची 60ची, ती 20 बॅगांमधून पूर्ण होते. म्हणून आपण ऊसासाठी जो डोस रेकमेंड केलाय, तुम्हाला सगळं मिळणार आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिली जाणार आहे. ऊसाला जो डोस रेकमेंड केलाय तो आहे 20 बॅगांचा. बेसल डोस म्हणजे सुरुवातीला 10 बॅगा भट्टी स्पेशल, त्याच्यानंतर 10 बॅगा मोठ्या बरणीच्या वेळी. फॉस्फेट पोटॅश शिवाय जे महत्वाचे घटक आहेत ऊसासाठी ते म्हणजे झिंक, फेरस, बोरॉन. अजून एक गोष्ट इथं तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंटच्या बाबतीत सांगणं खूप गरजेचं आहे, जे तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सांगा. आपण काय करतो, खतं कशी टाकतो, एक पत्र ताडपत्री अंतरतो किंवा प्लास्टिकचा कागद अंतरतो, त्याच्यावर 10-26-26 DAP जी काय तुम्ही खतं टाकता ती टाकता. ऊसात आपण दुकानदाराकडे गेल्यानंतर दुकानदार सांगतो की मायक्रोन्यूट्रिएंट, झिंक, फेरस, बोरॉन सुद्धा खूप महत्वाचं आहे. ही 10 किलोची पिशवी आहे किंवा काय जे किट असेल, एक 46 किलोचं जे काही, ते आपण त्याच्यात टाकतो, सगळं काला करतो आणि खतं कशी न द्यावीत ह्याचं एक उदाहरण आहे. याचं कारण म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स झिंक, फेरस, बोरॉन आणि फॉस्फरस हे एकत्र कधीही द्यायचं नसतं. हे जर एकत्र दिलं, तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने देताय, आणि पाणी दिलं की रासायनिक प्रक्रिया रासायनिक त्याची प्रक्रिया होते आणि झिंक फॉस्फेट नावाचं उंदीर मारायचं औषध तयार होतं. खर्च झाला, मायक्रोन्यूट्रिएंटची पिशवी खर्च केली, 10-26-26चा खर्च केला, रूपांतर झालं कशात, आणि आमचा ह्याला खोडव्याला केवढा दिसतोच आहे एवढा खर्च करून, म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी सुद्धा आहे. तर आमच्या भट्टी स्पेशल खतामध्ये झिंक, फेरस, बोरॉन ही मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा आहेत, पण त्याची वेगळी भट्टी लावलेली आहे, एकत्र भट्टी लावलेली नाही. त्यामुळे एकत्र जरी वापरलं तरी त्याच्यामध्ये ऑर्गॅनिकचं आवरण आहे, ते एकमेकांशी चिटकत नाहीत. त्यामुळे या झिंक, फेरस, बोरॉन हे मायक्रोन्यूट्रिएंट पण आहेत. त्याशिवाय जमिनीत जे सूक्ष्म जीवाणूंची गरज आहे, म्हणजे PSB, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, त्याचप्रमाणे व्हॅम म्हणजे मायक्रोरायझर, झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि 5वा कुठला रे, ॲझिटोबॅक्टर. ही 5 जैविक खतं पण त्यात आहेत. त्याशिवाय पोटॅशियम ह्युमेट म्हणजे ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, सीवीड एक्स्ट्रॅक्ट आणि अमिनो ॲसिड हे पण त्याच्यात आहे. म्हणजे एका बॅगेमध्ये सब कुछ आहे, फक्त नायट्रोजन नाही आहे. आपण 20 बॅगांचा डोस देतो, 10-10.
10 बॅगातून थोडंसं झिंक फेरस कमी पडतं, कारण उसाला झिंक फेरसची गरज खूप जास्त आहे. विशेषतः आपल्या भागांमध्ये जर जमिनीची तपासणी केली तर झिंक फेरस बोरॉनची डेफिशियन्सी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे तुम्ही बघत असाल की विशेषतः खोडव्याला ऊस पिवळा पडणे हे कॉमन आहे. ही फेरसची डेफिशियन्सी असते. त्यामुळे आपण यात ॲडिशनल जे न्यूट्री बुस्टर म्हणून आमचं खत आहे, ही 25 किलोची बॅग आहे. ह्याच्यात झिंक फेरस आणि बोरॉनची भट्टी लावली आहे ऑर्गॅनिक सोबत, आणि त्याच्या 2 बॅग रेकमेंड करतो. म्हणजे टोटल आपण 22 बॅगांचा उसाचा डोस, ह्या 2 बॅगा आणि त्या 20 बॅगा. भरणीच्या वेळी पोटॅश जास्त लागत असल्यामुळं आपण 2 बॅगा भट्टी स्पेशलच्या कमी करून पोटॅशच्या 2 बॅगा वाढवल्या आहेत. म्हणजे 8 बॅगा भट्टी स्पेशल आणि 2 बॅग पोटॅश हा भरणीसाठी डोस केलेला आहे. नायट्रोजन त्याच्या सोबत आहेच. तर अशा प्रकारे आपण उसाचा पूर्ण डोस केलेला आहे. त्याचा खर्च वगैरे मी तुम्हाला सांगतोच आहे आता. अशा प्रकारे पूर्ण डोस केलेला आहे की जो परिपूर्ण आहे, आणि ह्याचे रिझल्ट्स गेले कित्येक वर्ष मी करतोय. विशेषतः आमचं सगळ्यात जास्त काम आहे केळीवर. जळगाव सारख्या ठिकाणी केळीला रासायनिक खतं न वापरता आमची खतं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. बारामती साईडला खूप मोठ्या प्रमाणावर सेल आहे. सटाणा म्हणजे जिथं द्राक्ष, कागल, कांदा आणि डाळिंबासारखी पिकं आहेत तिथं आमचा मोठा खूप सेल आहे. दुर्दैवाने कोल्हापूरमध्ये आम्ही तेवढ्या प्रमाणात नाही केलं. कारण अनेक असतील. एक तर सुरुवातीला डीलर लोकांकडे जेव्हा आम्ही डीलर माध्यमातून मार्केटिंग करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की डीलरना जर दाणेदार असेल तरच ते खतं विकतात, अन्यथा विकत नाहीत. त्यामुळे आम्ही कोल्हापूरला फारसे प्रयत्न केले नाहीत. पण नंतर गेल्या 3-1 वर्षापासून फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जेव्हा आम्ही जाहिराती सुरू करून याचं मार्केटिंग करायला सुरुवात केलं तेव्हा खूप शेतकऱ्यांनी हे खत वापरलं. आज साधारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 500 ते 1000 शेतकरी असतील की ज्यांनी वृंदावन भट्टी स्पेशलनी डोस दिला आणि त्यांना खूप सुंदर रिझल्ट मिळाले आणि ते वारंवार वापरतायत. मग ही कन्सेप्ट, या कन्सेप्टमध्ये आमचा पहिला उद्देश पैसे मिळवणं हा अजिबात नाही आहे. डीलर माध्यमातून जर ही खतं शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची झाली तर ती शेतकऱ्यांना खूप महाग पडतात. त्यामुळं आम्ही डीलर हा जो मुद्दा आहे तो बाजूला सरून आपलेच किसान सोबती जर आपण तयार केले आणि त्या किसान सोबतींच्या सोबत काम करून आपण जर हे शेतकऱ्यांपर्यंत पोचलो तर शेतकऱ्यांचंही भलं होईल आणि म्हणजे शेती करून आपल्यालाही काही थोडंफार उत्पन्न मिळू शकेल. या संकल्पनेतून आम्ही किसान सोबती योजना तयार केलेली आहे. खतांच्या डोसाबद्दल मी सांगितलं ते डिटेल मी अजून नंतर वाचून दाखवतो. याच्याशिवाय उसाच्या बाबतीत असं मी म्हणेन की जे 40 टन मिळवतात ते नापास विद्यार्थी, म्हणजे ते पास होणे नाहीच, पास होण्याचं हे नाही. 60% पास, 80 टन 60 टन पास, 80 टन मेरिट आणि 100 टन म्हणजे गोल्ड मेडलिस्ट. नापासवरून पास होणे किंवा पास होण्यावरून मेरिटला जायचं झालं, हा 20 टनाचा जो 15-20 टनाचा जो हे आहे त्याच्यासाठी 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. की 40,000 उसाची संख्या असणं खूप गरजेचं आहे. ही 40,000 उसाची संख्या जर तुम्ही मेंटेन केली आणि 1.5 किलोचा ऊस करू शकला तर तुम्ही 60 टनाचा जो पहिला पास होण्याचा आहे तो सहज हसत हळद गाठता. पण दुर्दैवाने आमची 40,000 ही संख्या किंवा गुंठ्याला 1,000 ही संख्या मेंटेनच होत नाही. आणि याचा तुम्ही प्रयोग करून बघा. आपला ऊस तुटला, आता ऊस तुटायला सुरुवात होतील की शेतावर जा, एक 33 बाय 33चा आखून घ्या 1 गुंठा आणि ऊस मोजा. 500-600च्या वर नसतात. याची कारणं काय? ऊसाची संख्या न मेंटेन व्हायचं. पहिलं कारण बियाणं. बियाणं हे साधारण 9 ते 10 महिन्याचं पाहिजे. आपल्याला ते मिळत नाही. सांगणं खूप सोपं इथं उभारून 9 ते 10 महिन्याचं बियाणं वापरा, पण ते मिळत नाही.
आपलं बियाणं असतं 12 महिने, 13 महिने, 14 महिने, कधी कधी खोडव्याचं पण असतं. यात वरचा जो 2/3 ऊस आहे, 10 फुटाचा ऊस असेल तो वरचा 6 फूट ऊस आहे, त्याचे डोळे जर बघितले तर ते निब्बर नसतात, टप्पोरे हिरवेगार चांगले असतात. जसा जसा ऊस खाली मुळाकडे जातो म्हणजे डोळे खराब होत जातात. आणि हा जेव्हा आपण लावतो त्या डोळ्यातून ऊस उगवून येत नाही आणि गॅप पडतात. त्या गॅप पडल्या की तुमची संख्या खाली होते. यासाठी शेतकऱ्यांना सांगताना साधी सोपी गोष्ट सांगायची की खालचा 2-3 फुटाचा ऊस तोडून जनावरांना खायला द्या. तो शेतीत टाकला की तुमची ऊसाची संख्या कमी झाली. हा भाग एक कारण. कारण नंबर 2, पहिल्यांदा मी जसं सांगितलं तसं बेसल डोस टाकतच नाहीत. बेसल डोस टाकत नाही म्हणलं की त्याच्यामुळे फुटव्यांची संख्या मार खाते. हा नंबर 2. 3, युरिया आधी वापरला की फुटव्यांची संख्या मार खाते. त्यामुळं ऊसांची संख्या जर मेंटेन करायची असेल तर माझं म्हणणं पहिलं की रोपावर या. रोपावर आलं तर संख्या खूप मेंटेन चांगली करता येते, कारण रोपं मरण्याचे प्रमाण फार कमी असतं. साधारण 4.5-5 फुटाच्या सरीला जर आपण 1.5 फुटावर रोप लावलं तर ऊसाची टोटल रोपांची संख्या एकरी 6,000 येते. 6,000 रोपं साधारण लागतात. 40,000 रोप आपल्याला जर संख्या मेंटेन करायची झाली एकरी तर कमीत कमी 7 ते 8 फुटवे प्रत्येकाला ह्याला पाहिजेत, प्रत्येक ऊसाला. पण दुर्दैवाने होतं काय, काही ऊसांना 10-12 असतात पण काही ऊसांना 2 किंवा 3च असतात. तर ही फुटवे 6 ते 7 किंवा कमीत कमी 8 ठेवायचे झाले तर त्याच्यासाठी, आणि आपला बेसल डोस वगैरे चुकला असेल किंवा व्यवस्थित गेला नसेल तर फवारणींची गरज लागते. आणि फवारणी कुठली पाहिजे, बऱ्याच वेळा काय होतं, ज्याच्यात सगळ्यात जास्त मार्जिन अशी फवारणी आपल्याला दुकानाकडून मिळते. योग्य फवारणी कुठली हे माहितीच नसतं. त्यामुळे आम्ही फवारणी किट ही अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी याच्यासाठी फवारणी किट तयार केलेली आहे. ऊस लावल्यानंतर पहिली फवारणी 45 दिवसांनी आहे, त्याच्यानंतर 21 दिवसानंतर दुसरी फवारणी, त्याच्यानंतर 21 दिवसांनी तिसरी फवारणी. आणि जर खोडवा असेल तर ऊस तुटल्यावर 30 दिवसांनी पहिली फवारणी, आणि रोपं लावली असतील तर रोपं लावल्यानंतर 1 महिन्याने 30 दिवसांनी पहिली फवारणी. त्या फवारणीमध्ये काय काय आहे तुम्हाला सगळं मिळणार आहे, हे लेखी मिळणार आहे. फवारणीमध्ये काय काय आहे तर पहिल्या फवारणीमध्ये 6BA IBA, नंतर 19-19-19 चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड जे फक्त द्राक्षावर वापरलं जातं. त्याच्यामुळं द्राक्षाची म्हणजे ह्याचा वापर मी पहिल्यांदा गंगाखेडला उसावर करून बघितला आणि मला उसावर खूप छान रिझल्ट आले, म्हणून मी माझ्या फवारणी किटमध्ये पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड पण ऍड केलंय. त्याच्याशिवाय सिलिका आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये आहे जिब्रॅलिक ऍसिड GA 1261, चिलेटेड मायक्रोन्यूट्रियन, नंतर अजून काय रे युमिक नाही, ते तिसऱ्या फवारणीत आहे. तुम्हाला लिहून देत मी. सिलिका आहे आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड. तिसऱ्या फवारणीमध्ये हेच घटक जास्त प्रमाणात आहेत आणि त्याच्यात युमिक, फुलविक, सिविड आणि अमिनो यांचं पण प्रमाण केलं आहे. ह्यात जे 16 घटक आहेत हे जर दुकानात जाऊन विकत घ्यायचे झाले, कुठल्याही दुकानात जाऊन हे 16 घटक विकत घ्यायचे झाले तर त्याचा खर्च कमीत कमी 4,500 ते 5,000 येतो. सगळ्या एकंदरीत ह्याचा आम्ही बल्क परचेस करतो, मोठ्या प्रमाणावर घेतो, त्यामुळे आम्हाला रेट एकदम कमी पडतो. त्यामुळे आम्ही हे फवारणी किट 3 फवारण्यांचं जे आहे ते शेतकऱ्यांना 3,000 रुपयाला आपण उपलब्ध करून देतोय, ज्याच्यात 3 फवारण्या आहेत. 3 फवारण्यांचं टोटल किट 1 एकरासाठी. तुम्हाला सगळ्यात कॉमन प्रश्न एक विचारला जातो की भरणी झाली आहे, आता कांड्या सुटायला लागल्यात, आता याची जाडी आणि हे कशी वाढवायची, ऊसाचं वजन कसं वाढवायचं. अगदी कॉमन तुमच्या मनातला सुद्धा प्रश्न असेल की खतं टाकेपर्यंत सगळं व्यवस्थित असतं आणि त्याच्यानंतर
जेवढं वजन वाढायला पाहिजे तेवढं वाढत नाही. यासाठी चौथी फवारणी ही सगळ्यात महत्वाची आहे. कधी करायची असते ती भरणीच्या नंतर. मोठी भरणी झाल्यानंतर आपल्याला चौथी फवारणी करायची आहे. ती चौथी करा, पाचवी करा, सहावी करा, जेवढं शक्य आहे तेवढी करा. त्याच्यानंतर ड्रोननी करा. ही फवारणी सगळ्यात स्वस्त आहे, ती म्हणजे कॅल्शियम नायट्रेट. एकरी 2 किलो कॅल्शियम नायट्रेट, त्याची किंमत आहे फक्त 300 रुपये 2 किलोची, किंवा त्याच्याहून कमी 250 रुपयेच असेल. 200 लिटर बॅरलमध्ये मिक्स करून जर तुम्ही चौथी फवारणी घेतली तर कॅल्शियम नायट्रेटमुळं ऊसाच्या पानाची रुंदी वाढते. रुंदी वाढली की फोटोसिंथेसिस वाढतं. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण वाढलं की अन्न अधिक तयार होतं. अन्न अधिक तयार झालं की ऊसाची जाडी आणि वजन वाढतं. त्यामुळे चौथी, पाचवी, सहावी, सातवी जितकी वेळा करता येईल तेवढी, ड्रीप असेल तर ड्रीपमधून सोडणे. कॅल्शियम नायट्रेट जर सोडलं तर खूप फायदा होतो. केळीला तर मी टोटल याच्यात 30 किलो सोडायला होतो कॅल्शियम नायट्रेट केळीसाठी. ऊसालाही कॅल्शियम नायट्रेट सोडलं अथवा फवारणी केली तर त्याचा खूप फायदा होतो. हे आपले फवारणी किट पण आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आळवणी एक महत्त्वाचा भाग असतो. आळवणीसाठी आपल्याकडं ह्युमिक, फुलविक, सीवीड आणि अॅमिनो ॲसिड एकत्र असणारं एक प्रॉडक्ट आहे, वृंदावन मास्टर चार्जर म्हणून. ते पण आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन केलं तर आपण नक्कीच मोठ्या प्रमाणावर काम करू शकू. त्याच्यानंतर आपण किसान सोबती हे बंद करायचं, किसान सोबती या कार्यक्रमाकडं वळणार आहोत.